ॲग्रोवन डिजिटलच्या कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत आहेत नॅचरल शुगर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बी ठोंबरे सर. तर नॅचरल शुगरविषयी सांगायचं तर रांजणी तालुका कळंब उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक अर्थक्रांती व्हावी या पद्धतीचं एक चांगलं बिझनेस मॉडेल हे उभं राहिलेलं आहे आणि ज्याचा मुख्य आधार आहे साखर कारखाना, डेअरी इंडस्ट्री आणि साखर कारखान्याशी संबंधित सर्व अलाइड बिझनेस. यातनं आजच्या घडीला सुमारे 750 कोटी रुपयांची वार्षिक सेल्स किंवा ज्याला आपण वार्षिक उलाढाल म्हणतो, हजारोने रोजगार उभे राहिलेले आहेत. जवळपास लाखभर शेतकरी कुटुंब आज आपल्या नॅचरल शुगर्सशी असोसिएट संबंधित झालेले आहेत. तर अशा नॅचरल शुगरचा गेल्या 20 वर्षातला प्रवास टप्प्याटप्प्याने कसा झाला आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने महाराष्ट्राच्या एकूणच ऊस शेती असेल किंवा पूरक उद्योग आणि व्यवसाय असतील या संदर्भाने सरांकडनं आपण जाणून घेणार आहोत. तर सर, ॲग्रोवन डिजिटलच्या कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपलं समस्त शेतकऱ्यांच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. नमस्कार सर. कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये अनेक शेतकरी मित्रांचे आम्हाला फीडबॅक फॉलोअप येत असतात आणि बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं असते की त्यांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न ते आम्हाला विचारतात आणि आम्ही त्या माध्यमातून आपल्याला विचारतो आहे. तर सर, सर्वप्रथम नॅचरल शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल असं म्हटलं जातं की याचा आत्मा सहकारी आहे आणि शरीर खाजगी आहे. तर सर, हे नेमकं काय? खरं म्हणजे अनेक लोकांना एक संकल्पना अशी वाटते की खाजगी साखर कारखाने म्हणजे हे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचे, शेठजीचे किंवा घराणेशाहीचे आहेत. बरोबर. परंतु आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये 1960 नंतर संपूर्ण सहकारी साखर कारखानदारी उदयाला आली. महाराष्ट्र शासनानं त्यावेळेस एक असा दंड केला की यापुढं महाराष्ट्रामध्ये फक्त सहकारी कारखान्यांनाच प्रोत्साहन द्यायचं, मान्यता द्यायची आणि त्यामुळं 1960 पासून 2000पर्यंत ही संपूर्ण 40 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त सहकारी कारखानदारी उदयाला आली. सुदैवानं सुरुवातीचा 20 वर्षाचा कालावधी म्हणजे साधारण 2080पर्यंत महाराष्ट्रामध्ये जी साखर कारखानदारी उदयाला आली त्याचे जे प्रणेते होते, आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, या मंडळीने जी प्रोत्साहनात्मक योजना राबवल्या आणि ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सहभागातून कारखाने उभे केले. दुर्दैवानं त्यानंतर मात्र 90पासून या सहकारी क्षेत्राला घरघर लागली आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वाकार सुरू झाला आणि त्यामुळं साखर उद्योग प्रचंड अडचणीमध्ये यायला लागला. त्यानंतर सुदैवानं साखर उद्योगाचं डिलायसेन्सिंग करण्याचा निर्णय त्यावेळेचे पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी घेतला आणि 1998ला साखर उद्योगाचं डिलायसेन्सिंग झालं, परवानामुक्त उद्योग झाला. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक होते की ज्यांना खऱ्या अर्थानं साखर उद्योग आणि ग्रामीण अर्थकारणामध्ये काही करून दाखवायचं होतं, तर अशा लोकांना एक चांगली सुवर्णसंधी मिळाली. मी माझ्या वयाची 25 वर्ष हे साखर उद्योगामध्ये, सहकारी क्षेत्रामध्ये अकाउंटंटपासून ते कार्यकारी संचालक पदापर्यंत घालवली. सुदैवानं मला विलासरावजी देशमुखसारखे, गोपीनाथरावजी मुंडेसारखे, शिवराज पाटील चाकूरकरांसारखे नेते मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करता आलं. परंतु ते करत असताना जे स्वप्न पाहिली की आपणसुद्धा आपला एखादा उद्योग व्हावा आणि त्या माध्यमातून 1998च्या डिलायसेन्सिंगमुळं मला ही संधी मिळाली आणि या संधीमधून हा नॅचरल शुगर उभा राहिला. नॅचरल शुगर उभा करत असताना खरं म्हणजे मलासुद्धा सहकारी तत्वावरच जायचं होतं. परंतु महाराष्ट्र शासनाचं धोरण किंवा साधारण त्यावेळेची राजकीय परिस्थिती, या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला साखर कारखान्याचं लायसन मिळणं शक्य नव्हतं. ती संधी मला अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या निर्णयाने मिळाली आणि म्हणून मी हा कारखाना उभा केला. पण हे करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये
मी जे 25 वर्ष मांजरा सहकारी साखर कारखाना वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून जे राबवलं, जे केलं, जे यश मिळालं, त्याचंच प्रतिबिंब इथं व्हावं ही संकल्पना होती. आणि त्या संकल्पनेमधून आम्ही ह्याचा जो ढाचा तयार केला नॅचरल शुगरचा, तो देशातला युनिक असा ढाचा आहे की हा खाजगी क्षेत्रातला, म्हणजे फक्त आम्ही सहकारी कायद्याखाली त्याची नोंदणी केली नाही, हे कंपनी कायद्याखाली 1956च्या कायद्याखाली नोंदणी केली, परंतु या कारखान्याची मालकी ही 10,000 शेतकऱ्यांची आहे. उलट सहकारीमध्ये आपण बघतो की शेतकऱ्याचा वाटा फक्त 10% असतो, परंतु यामध्ये आणि 90% वाटा सहकारी साखर कारखानदारीमध्ये सरकारचा असतो. पण यामध्ये मात्र 100% वाटा हा आमचा शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे 100% शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने आहेत. आणि म्हणून मग ह्याचा जो बायलॉज आम्ही तयार केला, ह्याचा जी घटना तयार केली, ही घटना आम्ही अशी केली की सहकारी क्षेत्रामधलं चांगल्या सगळ्या गोष्टी आम्ही यामध्ये समाविष्ट केल्या आणि खाजगी क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी समाविष्ट केल्या आणि ह्या दोघांच्या मिश्रणामधून नॅचरल पॅटर्न आम्ही आला. आणि म्हणून यामधला मुख्य गाभा जो आहे तो शेतकरी आहे. जे काही करायचं ते शेतकऱ्याच्या हितासाठी करायचे, की जो गाभा हा सहकारी तत्वाचा होता. आणि म्हणून आमचा आत्मा खऱ्या अर्थानं सहकारी आहे, सहकारी संकल्पना आम्ही राबवतोय. पण केवळ रजिस्ट्रेशन खाजगी झालं, त्यामुळे शरीराचा ढाचा हा आमचा खाजगी आहे. अगदी सर. आणि तुम्ही दीर्घकाळ या प्रक्रियेमध्ये होतात. आता हा प्रश्न मुद्दाम असा विचारतो मी की लिमिटेड म्हणजे ROCचा कंप्लायन्स आला. हो. तर सहकार क्षेत्रातला कंप्लायन्सपेक्षा हा कंप्लायन्स सोपा वाटला तुम्हाला की लिमिटेड? कंप्लायन्स सोपा अजिबात नाही. उलट असं आहे की आपण आता बघतोय की सहकारी कारखानदारीमध्ये सहकारी खात्याचं नियंत्रण राहतं, परंतु या कायद्याअंतर्गत आम्हाला 3-4 केंद्रीय कार्यालयाचं नियंत्रण असतं. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी कायद्याअंतर्गत रजिस्टर ऑफ कंपनीचं कंप्लायन्सेस आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट, या कायद्याअंतर्गत आम्हाला इन्कम टॅक्सचं बंधन आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो कंपनी अफेअर्स डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटचं डायरेक्ट नियंत्रण आहे. त्यामुळं कंप्लायन्सेसच्या बाबतीमध्ये किंवा सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहकारी कायद्यापेक्षा सुद्धा हे राष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या संस्थांना जबाबदार राहावं लागतं. त्यामुळे कंप्लायन्सपेक्षा सुद्धा याची जी व्यापकता आहे ही राष्ट्रीय स्तरावरची व्यापकता आहे. अच्छा, अगदीच बरोबर. सर, जसं आपण मगाशी म्हणालो की नॅचरल शुगरचा आत्मा हा सहकारी आहे आणि या पार्श्वभूमीवर सर आता महाराष्ट्रात जे काही नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत, म्हणजे गेल्या 2-3 वर्षांपासून खास करून, जसं पावसाचं प्रमाण वाढलं आपल्याकडे आणि स्वाभाविकपणे ऊस हे शाश्वत पीक आहे उत्पन्नाच्या दृष्टीने आणि स्वाभाविकपणे ऊसाखालचं क्षेत्र वाढत गेलं आणि खास करून मागच्या वर्षी सांगली, सातारामध्ये आणि मराठवाड्यातसुद्धा काही ठिकाणी ऊस तोडला जात नाही आणि शेवटपर्यंत अगदी 25-25 महिनेपर्यंत लोक म्हणतात की आमचा ऊस शिल्लक राहतो. तर सर, ही जी समस्या आहे तर ही समस्या कशी सोडवायला पाहिजे आणि शॉर्ट टर्म नाही तर लाँग टर्म आपण नेमकं याच्यात चुकतोय कुठं, आपला ऊस तुटत नाही आहे आणि ही समस्या लाँग टर्म जर सोडवायची असेल तर काय प्राधान्यक्रम असेल उपाययोजनांचा? यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो की साखर उद्योग हा एक सायक्लिकल इंडस्ट्री आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की निसर्गाच्या चक्रावर आधारित असणारा हा उद्योग आहे. मग तो जगामध्ये सगळीकडेच आहे, म्हणजे हा भारतातच आहे असं नाही आहे. कारण हा निसर्गाच्या लहरीपणावर, या ठिकाणी पाऊस नाही पडला की दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊसाचं उत्पादन घटतं, अतिरिक्त पाऊस झाला की चांगलं हमीचं भाव देणारं पीक म्हणून शेतकरी 100% याच्याकडे वळतो. आणि त्यामुळे ह्या विशेष सायकलमध्ये साधारणपणे 3.5 ते 4 वर्षाचं हे सायकल आहे. दर 3 वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते आणि मग त्यामधून हे प्रश्न निर्माण होतात. या बाबतीमध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारनं जी काही धोरणं राबवली, प्रामुख्यानं साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी, त्या धोरणामध्ये एक दीर्घकालीन म्हणजे सस्टेनेबल स्टॅबिलिटी यावी आणि दीर्घकालीन स्थिरता या उद्योगाला यावी म्हणून फार काही निर्णय चांगले घेतले. त्यात पहिला निर्णय जो चांगला झाला तो म्हणजे इथेनॉलचं पेट्रोलमध्ये मिश्रण. आज आपण बघतोय की तसे ही संकल्पना 1992 साली मनमोहनजींनी अर्थमंत्री असताना मांडली आणि तिथून मग ते 1995ला पहिल्यांदा पेट्रोलियम मिनिस्टर आपले राम नाईक होते, त्यांनी 5% सुरुवात केली. पण 5%चं 10% व्हायला 2015 होतं. कारण मधल्या काळामध्ये काही त्याच्यात फार झालं नाही. आत्ता गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये केंद्र सरकारनं जे धोरण राबवलं की 10% इथेनॉल मिश्रणाकडं जायचं,
इथेनॉल तयार करायला मोलासेस कमी पडलं तर त्यामध्ये बी हेवी मोलासेस आणि साखरसुद्धा म्हणजे साखरेचा सिरप आणि आता ऊसापासून थेट इथेनॉल ह्या ज्या संकल्पना राबवल्या त्यामुळं आपण जर फक्त मोलासेस वरचंच इथेनॉल तयार केलं तर ते पुरणार नाही आणि म्हणून मग ह्या 4-5 सोर्सेसमधून इथेनॉल निर्मिती करण्याचं जे धोरण ठेवलं त्यामुळे ज्या वेळेस आपल्याकडे आता अतिरिक्त ऊस होतो आपण पाहताय आता की गेल्या 3-4 वर्षामध्ये जो अतिरिक्त ऊस झाला पण असं कुठेही घडलं नाही की त्या शेतकऱ्याचा ऊस उभा राहायला गाळप व्हावा असं कधी घडलं नाही. कारण आता काय झालं की गाळप कारखान्यांच्या क्षमता वाढल्या, नवीन कारखाने आले, प्रायव्हेटायझेशन किंवा डिलायसन्सच्या धोरणामुळं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी उभा राहिली. आपल्याला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये 2000 साली एकही खाजगी कारखाना नव्हता. फक्त माळीनगरचा कारखाना होता, तो सुद्धा जॉईंट स्टॉक कंपनी होती. परंतु 2000ला पहिला नॅचरल शुगर झाला आणि आज आमचे 105 खाजगी साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणात संख्या वाढली. त्याचं कारणच आहे की ज्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे, ज्या भागामध्ये पोटॅन्शियल आहे त्या भागामध्ये ही कारखानदारी विकसित होत गेली. पूर्वी कसं होतं की एखाद्या आमदाराला एखाद्या मंत्र्याला कारखाना काढायचा, भले मग तिथं ऊस असो नसो, त्याचा म्हणजे कुठलाही उद्योग सुरू करत असताना त्या उद्योगाचे जे मूलभूत 4 घटक असतात त्याचा कधीही विचार साखर उद्योगामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये झाला नाही. पण आज खाजगी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस कारखानदारी होते ते सगळ्या गोष्टीचा पोटॅन्शियल आहे का, इरिगेशन पोटेन्शियल आहे का, ऊस उपलब्ध आहे का याचा अभ्यास करून ही कारखानदारी उभा राहते. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून आपण पाहतोय की ज्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं, आपण पाहिलं की 50 लाख टन महाराष्ट्राचं साखर उत्पादन झालं म्हणजे फार झालं. पण आज आम्ही 110 टनाच्या पुढे गेलो, म्हणजे दुप्पट ऊसाचं उत्पादन वाढलं. ते सुद्धा संपूर्ण गाळपाची क्षमता आहे. आणि त्यामुळे इथून पुढं कितीही जर अतिरिक्त ऊस झाला तरीसुद्धा ऊस गाळपाबाई उभा राहणार नाही. कारण त्याचं मुख्य कारण की आज साखर निर्यातीला सरकारनं प्रोत्साहन दिलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात साखर निर्यात होती आहे. आणि दुसरं म्हणजे एकूण ऊस गाळपाच्या 25% ऊसाचा रस मोलॅसेस आणि बीहेवीच्या माध्यमातून तो आता इथेनॉलला जायला लागला. म्हणजे किती जरी उत्पादन वाढलं आणि इथेनॉलच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आणि आमच्या देशामध्ये आता फॉसाईल फ्युएल म्हणून जे म्हणतो खाणीतलं तेल हे आता संपत चाललं आहे. आणि त्यामुळं आता जागतिक स्तरावर सुद्धा हे जे जागतिक युद्ध होत आहे ते केवळ तेलामध्ये होत आहेत. आणि मग देश स्वयंपूर्ण करायचा, देश आत्मनिर्भर करायचा तर शेवटी तुम्हाला फार ऑइल इम्पोर्टच्यावर डिपेंड राहता येणार नाही. आम्ही आता दररोज गडकरी साहेब सांगतात की दरवर्षी 7.5 लाख कोटी रुपये आम्ही फक्त परकीय चलन हे ऑइल इम्पोर्टवर खर्च करतोय. आणि म्हणून यापुढं ह्या रिन्युएबल एनर्जी पुनर्निर्मित ऊर्जा ही जी संकल्पना आहे की ज्या माध्यमातून इथेनॉलपासून पेट्रोल मिळेल, तुम्हाला अखाद्य तेलापासून बायोडिझेल मिळेल, बगॅसपासून कृषीवरच्या कचऱ्यापासून वीज निर्मिती होईल. आणि आता बायो CNG हा जो कन्सेप्ट येतो की CNGला सुद्धा पर्याय आता ह्या कारखान्याच्या सांडपाण्यापासून बायो CNG होत आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जाला पर्याय निर्माण होतो आहे. आणि तो पर्याय निर्माण करण्यासाठीचं मुख्य साधन जर कुठलं असेल तर ते ऊस हे पीक आहे. अगदी सर. आणि अगदी तुम्ही सांगितलं की आपल्याकडे जी ऊसाची पुरवठा वाढ आहे तर ती पुरवठा वाढ आपण इथेनॉलमधनं तिला एक वेगळा मार्ग मिळतोय. आणि आपल्याला आपण साखर एक्सपोर्ट पण करतो आणि डोमेस्टिक कन्झम्पशन पण आपलं माझ्या मते 1-1.5% वाढत असेल दरवर्षी. आणि यावर्षी तर 75 लाख टनाचा एक्सपोर्ट आहे आणि तो मुख्यत्वे करून महाराष्ट्रातनंच आहे मला वाटतं असं ऐकतो. तर ही जी पुरवठा वाढ आहे साखरेची किंवा ऊसाची एका प्रकारे त्याला इथेनॉलचं एक आउटलेट मिळालं. सर शेतकरी असं विचारत आहे की साखरेमधनं आम्हाला मोजता येतं की किती भाव मिळणार ऊसाला, तर इथेनॉलचं जेव्हा कन्व्हर्जन ऊसाचं जेव्हा होईल इथेनॉलमध्ये तर ते कसं मोजणार, आम्ही त्याची रिकव्हरी कशी काढणार, आम्हाला फेअर रेट किंवा आमचा काय फायदा होणार इथेनॉल निर्मितीकडे जेव्हा ऊस वळता होईल तेव्हा, तर त्याविषयी काय सांगा. हा खरं म्हणजे फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कालच आमचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एक पुस्तक काल परवाच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. त्या पुस्तकाचं हेडिंगच आहे की ऊसाच्या रसापासून निर्मित होणाऱ्या इथेनॉलचा FRPवर काय परिणाम. अत्यंत सुटसुटीत भाषेमध्ये त्यांनी उत्तर दिलं. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारनं इथेनॉलमध्ये साखर वाढवून किंवा BHEV माध्यमातून
जी साखर उतारा तिकडं वळवायचा आहे ते साखर उतारा वळवत असताना किती टक्के तुमची साखर तिकडं जाते आणि जेवढी टक्के तिकडं साखर जाते तेवढे टक्के साखर उतार्यामध्ये तुम्हाला इथं वाढ करावी लागते. याचं आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्याकडनं सूत्र ठरवून घेतलेलं आहे. आणि त्या सूत्रानुसार तुम्ही जर बी हेवी मोलासिस देत असाल तर बी हेवी मोलासिस दिल्यानंतर तुमचा जो काही साखर उतारा निघतो त्यामध्ये 1.5% साखर उतारा ॲड होतो ऑटोमॅटिकली. समजा माझा 10% मी यावर्षी बी हेवी मोलासिस काढून इथेनॉल तयार केलं आणि माझा साखर उतारा 10% आला तर मला FRP देताना 11.5% कारण 1.5% त्यामध्ये ॲड होतो आणि 11.5% साखर उतारा धरून मला FRPची किंमत द्यावी लागते. ज्या ठिकाणी शुगर सिरप ॲड केला जातो तर जितका टक्के समजा मी 25% शुगर सिरप ॲड करत असेल तर माझ्या एकूण साखर उतार्याच्या 25% जो काही लॉस इकडे झाला तो तेवढा ॲड तुमच्या साखर उतार्यामध्ये केला जातो. आणि त्यामुळं ही जी गैरसमज असतील की इथेनॉलमुळं आम्हाला काय फायदा, त्याचा थेट आणि डायरेक्ट रिलेशन जे आहे ते साखर उतार्याशी आणि साखर उतार्याचं रिलेशन हे FRPशी आहे. त्यामुळं जो तुमचा साखरेचा लॉस होणार आहे इथेनॉलकडे गेल्यामुळं तो तुम्हाला त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्याकडनं ते सर्टिफाय झालेलं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुठल्या कारखान्यामधून जे बी हेवीमध्ये किती साखर गेली हे VSIचे शास्त्रज्ञ ते सर्टिफाय करतात आणि त्याप्रमाणे तेवढा साखर उतारा ॲड होतो आणि ॲडेड झालेल्या साखर उतार्यावर FRP तयार करून ते शेतकऱ्यांना द्यावी लागते. त्यासाठी साखर आयुक्ताच्या माध्यमातून ते नियंत्रण आहे. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे की 1 टन ऊसाच्या रसापासून साखर ज्यावेळेस आम्ही तयार करतो आणि त्याच 1 टनापासून ज्यावेळेस आम्ही इथेनॉल तयार करतो तर इथेनॉल तयार करत असताना इथेनॉलमध्ये साखरेपेक्षा जो जादा नफा मिळाला तो जादा नफा जो मिळाला तो जादा नफा हा शेतकऱ्यांना एकूण उत्पन्नातला नफ्याचा वाटा म्हणून देण्याबद्दलचा कायदासुद्धा केंद्र सरकारनं केलेला आहे. त्याला रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला असं म्हणतात. जसं FRP आहे तसं हा RSF हा आहे. RSFचा अर्थच असा आहे की तुमची FRP दिल्यानंतर तुम्हाला कोजनरेशनमधून किती उत्पन्न मिळालं, इथेनॉलमधून उत्पन्न किती मिळालं, तर या सगळ्या उत्पन्नाचा वाढीव वाटा हा तुम्हाला शेतकऱ्याला द्यावा लागतो. आणि त्याचंसुद्धा सूत्र ठरलेलं आहे की एकूण उत्पन्न जेवढं तुमचं साखर विक्रीपासून, प्रेसमड विक्रीपासून, बगॅस विक्रीपासून, मोलॅसेस विक्रीपासून, इथेनॉल विक्रीपासून तयार झालं त्या उत्पन्नाच्या 70% रक्कम तुम्ही शेतकऱ्याला ऊसाची किंमत स्वरूपात दिली पाहिजे आणि इथेनॉल आणि कोजनरेशनचं जे उत्पन्न आहे त्या माध्यमातून जे मिळेल त्यासाठी 75% वाटा शेतकऱ्याला दिला पाहिजे. तुमची FRP किती निघो, एकतर FRP द्या किंवा हे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलाप्रमाणे जे निघेल त्यामध्ये जे जास्त असेल ते शेतकऱ्याला दिलं पाहिजे. म्हणजे त्यामधला जो ॲडिशनल वाटा आहे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलाचा तो केवळ इथेनॉल किंवा कोजनरेशनमुळेच शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे RSF RSF आता इथून पुढे FRP बरोबर RSF सुद्धा मिळणार चर्चेत राहणार. यस, निश्चितपणे. अगदीच. यस. आणि सर एक बिझनेस मॉडेल म्हणून असं विचारतोय की अलीकडे असं ऐकण्यात येते की थेट शुगरकेन ज्यूसपासून इथेनॉल निर्मिती आणि मी असं ऐकतो की नॉर्थमध्ये काही कारखाने शुगरकेन ज्यूसपासून म्हणजे फुली शुगरकेन ज्यूसपासून इथेनॉल निर्मिती करतील आणि तिकडे रबीमध्ये ग्रेन्स अवेलेबल होतात म्हणजे मका आणि नंतर ते ग्रेन्सपासून पण इथेनॉल करू शकतील. तर हे जे बिझनेस मॉडेल इव्हॉल्व्ह होते आपल्या भारतामध्ये तर हे कितपत आपल्याला पुढे नेऊ शकेल? नाही, एक तुम्हाला सांगतो की हे मॉडेल अत्यंत आवश्यक आहे. आज आपल्याकडे सुद्धा बघतोय आम्ही की आम्ही साखर कारखाने 4 महिने मॅक्झिमम 5 महिने चालतात आणि मग आमच्याकडं जे काही ज्यूस टू इथेनॉल असेल किंवा बी हेवी मोलासेस, सी हेवी मोलासेस हे आम्ही जास्तीत जास्त 1-2 महिने 3 महिने पुरतं. म्हणजे वर्षामधले 6 ते 8 महिने डिस्टलरी चालते आणि उर्वरित 4 महिने डिस्टलरी बंद राहते. आणि मग त्या काळामध्ये आमच्याकडं सुद्धा आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हायब्रिड ज्वारी आहे, मका आहे, तांदूळ आहे आणि प्रामुख्यानं जो सडलेला भात अन्नाचा पदार्थ आहे हा सगळं सडलेला तांदूळ असेल, सडलेला गहू असेल तर हे सगळं सडलेल्या अन्नधान्य म्हणजे जे मानवाला खाण्यायोग्य नाही, अखाद्य जे आहे ह्या अखाद्यापासून आम्ही सुद्धा त्यापासून इथेनॉल तयार करू शकू. आज आपल्याला सांगतो 1 टन तांदूळ जर आपण प्रोसेस केला तर 600 लिटर
इथेनॉल तयार होतं. अच्छा. 1 टन ज्वारी जर आपण प्रोसेस केली तर 400 लिटर त्यापासून इथेनॉल तयार होतं. आणि 1 टन मोलासेस BAVचं तयार केलं तर त्यापासून फक्त 300 टन मोलासेस इथेनॉल तयार होतं. तर ह्या दृष्टीनं आमच्याकडं सुद्धा हा जो साखर कारखाना बंद झाल्यानंतरचा जो कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये आमच्याकडं मोलॅसेस शिल्लक राहत नाही, तर त्या कालावधीमध्ये आम्हाला सुद्धा या अन्नधान्यापासून इथेनॉल तयार करता येईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय ह्याच्यासाठी आहे की जर आमच्याकडं इथेनॉलसाठी आम्ही अन्नधान्य घ्यायला सुरुवात केली तर अन्नधान्याचे भावसुद्धा बाजारातले वाढतील. अगदी सर. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. नाही, अगदी बरोबर बोललात सर. यावर्षी चीनने भारताकडनं 1 लाख टन मका हा इम्पोर्ट केला. Yes. आणि मक्याच्या प्राइसेस अतिशय कमी होत्या. म्हणजे आपल्या आधारभावापेक्षा खूप कमी, 1200-1300ला. Correct. आणि आपल्याकडे ते DGFचे तिकडचे रेकॉर्ड सांगतात की खूप स्वस्त दिला. मग तोच मका, असं समजूया की मराठवाड्यात मका पिकतो, तोच मका जर आपल्या कारखान्यांकडे वळता झाला तर म्हणजे एक पर्यायी पीक पण आपल्याला तयार होतंय. तर आपल्याकडे तशा स्थापित क्षमता आपल्याकडे नॅचरल शुगरकडे आहे का? हो, आता आहेत आपल्याकडं. आम्ही आता त्यामध्ये एक्सपान्शनही केलेलं आहे आणि अनेक कारखाने आता डिस्टिलरीचं एक्सपान्शन करतायत. आणि आता जे काही मोलॅसेस बेस्ड डिस्टिलरी आहेत त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून त्या ठिकाणी आपल्याला अशा अन्नधान्याची सुद्धा प्रक्रिया करता येईल. भविष्यात नॅचरल शुगरकडे ज्वारी आणि मका सुद्धा क्रश होऊ शकेल. एक नवीन पिकं आपल्याला मिळतील. आणि आपण जसं म्हणतो की ऊस जर कंट्रोल करायचा असेल तर मग ही धान्य घ्यावं लागतील आपल्याला. फक्त सर इथे एक शंका आहे की खराब झालेलं जे धान्याचा मुद्दा चर्चेत येतो, तर इथेनॉल मिळण्याची जी पॅरिटी आहे ती खराब धान्य आणि चांगले धान्य अशी काही बदलते का? नाही, त्यामध्ये पॅरिटी काय बदल, उलट चांगल्या धान्यापासून आणखी अधिक चांगलं मिळेल. पण मूळ मुद्दा असा आहे की आपण जर सगळं चांगलं अन्नधान्य इथेनॉल करायला लागलो तर मग उद्या भूकबळीचा प्रश्न निर्माण होईल. अनेकांना म्हणजे आज सुद्धा राजकीय विरोधक सांगतात की तुम्ही हे अन्नधान्य पासून दारू तयार करायला, अन्नधान्यापासून इथेनॉल तयार करायला, मग लोकांचा काय प्रश्न, मग गोरगरीब कसे जगतील? त्यामुळं सध्या पहिली सरकारची प्रायोरिटी एकच आहे की जे सडलेलं अन्न आहे, जे मानवाला खाण्यायोग्य नाही, तर अशा अन्नधान्यापासून करा, ते स्वस्त पण मिळेल आणि ते टाकून देऊन ते नॅशनल बेस्ट होईल. तर त्यापेक्षा ते काहीतरी मार्गी लागेल या दृष्टीनं तो. मी सहमत आहे सर, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. फक्त आपण जगभरात फिरतात आता आणि आपल्याला हा प्रश्न मी यासाठी विचारतोय की पॉलिसीचा याच्यात मुद्दा असा आहे की USA अमेरिकेमध्ये खास इथेनॉलसाठी धान्य निर्मिती केली जाते आणि तिथले जे मका, सोयाबीन किंवा अन्य धान्य पीक आहेत त्यातला 35-30% वाटा इथेनॉलकडे कन्वर्ट होतो. तर आपल्याकडे जर ऊसाचा पुरवठा वाढ जर रोखायची असेल आणि कारखान्यांमध्ये आता ऊसाबरोबरच धान्यसुद्धा जर गाळप होणार असतील इथेनॉलसाठी, तर मग आपल्याकडे तुम्ही जी मुद्दा उपस्थित केला की धान्याची तुटवडा निर्माण होऊ शकतो. मग खास इथेनॉलसाठी जर आपण GM वाहन आणले आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवली तर ह्या अशा धोरणात्मक बदल जर केला तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगा? नाही, निश्चितपणे एक सांगतो तुम्हाला की आज माहीत नाही सरकारचे धोरणं काय आहेत म्हणून, परंतु जगानं आता GM हे कन्सेप्ट स्वीकारलेलं आहे आणि GM आल्याशिवाय आमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. आज सुद्धा आपण बघतोय की अमेरिकेमध्ये मक्याचं एकरी उत्पादन 40 क्विंटल आहे. इथेनॉल तुमचं सोयाबीनचं 50 ते 60 क्विंटल आहे आणि आमच्याकडे आम्ही 10 ते 15 क्विंटलच्या वर जाऊ शकत नाही. म्हणजे हे कसं आहे की आज शेतकरी एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये सांगतो की आम्हाला GM वाहन आणू द्या. मला असं वाटतं की पहिल्यांदा कमीत कमी ठीक आहे, मानवी जीवनाला हानिकारक नाही इथपर्यंत GM वाहन आणून आमच्यासारख्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना तुम्हाला मका आणि सोयाबीन किंवा ज्वारी हे तुम्ही GM न द्या आणि ते आम्ही फक्त इथेनॉलसाठी वापरू की जिथं मनुष्याच्या खाण्याशी काही संबंध येणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा निर्णय आज उद्या घ्यावा लागेल, त्याशिवाय शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार नाही. आणि आज नरेंद्र मोदी सरकारची घोषणा आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. उत्पन्न दुप्पट करायचं म्हणजे काय, एकरी उत्पादन तर वाढलं पाहिजे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि जो माल तयार होतो त्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. आणि ह्या 3 संकल्पना करायच्या असतील तर मला असं वाटतं की GM कन्सेप्ट आपल्या भारतामध्ये येण्याची फार गरज आहे. किमान नॉन इडिबलसाठी तरी ही लागू करावी. बरोबर. नाही, अगदी सर, इथेनॉलवर अगदी विस्ताराने आपण सगळे ॲस्पेक्ट त्यातनं पाहिलेत. आता सर शेतकऱ्याचा थोडा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि थोडा त्याला राजकीय पण अंग आहे आणि आपण आपल्या सगळ्या हेडलाईन्स किंवा मीडियामध्ये तो जास्त करून तोच चर्चेत असतो की जो FRP. तर FRP विषयी शेतकऱ्याचं असं म्हणणं की आमचा कच्चा माल आहे तर तो आम्ही उधारीत का द्यायचा? म्हणजे पहिला टप्पा तुम्ही द्याल, पहिला टप्पा आल्यावर तो बऱ्याचदा सोसायटीच्या कर्जातच वळता होतो, हाती काहीच लागत नाही
आणि काही कारखाने अपवाद आहे तसे ते तिसरा टप्पा मिळत सुद्धा नाही अशा तक्रारी. तर सरळ प्रश्न असा आहे सर, जर 3 टप्प्यात तुम्ही FRP देणार असाल तर मग उरलेल्या 2 टप्प्याचं तुम्ही व्याज देणार आहात का त्यावर, किंवा FRPचं धोरण हे एकरकमी असावं की आत्ता जे धोरणमध्ये सूट आहे 3 टप्प्यात देण्याची, किंवा एकूणच हा जो तिढा निर्माण झाला आहे तर हा कसा सोडवायला पाहिजे? एक तुम्हाला सांगू का, हा FRPचा कायदा हा 2009मध्ये आला. त्यापूर्वी आपल्याकडं मिनिमम सपोर्ट प्राईस MSP होता. आणि मग ह्या मिनिमम सपोर्ट प्राईसला एक होतं की त्याखाली किंमत जाऊ नये म्हणून हे होतं. परंतु त्या कालावधीमध्ये आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये बहुतेक कारखाने सगळे ऊसाची किंमत MSPपेक्षा फार जास्त द्यायचे. अच्छा. आणि मग त्यामुळं इन्कम टॅक्सचा फार मुद्दा आला. मी मांजराला पूर्वी होतो, मांजरा कारखान्याला 100 कोटीची नोटीस आली, कारण मांजरानं हायेस्ट भाव दिला. आणि मग जो MSPपेक्षा जास्त भाव दिला ते इन्कम टॅक्सनं सांगितलं की हा तुम्ही नफा वाटला शेतकऱ्यांना, म्हणजे इन्कम टॅक्स चुकवाला आणि नफा म्हणून ऊसाच्या किमतीच्या स्वरूपात वाटला. तर त्यामुळं मग केंद्र स्तरावर हा विषय चर्चा होऊन त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी की ह्या कारखान्याच्या समोरचे प्रश्न मिटवण्यासाठी हा FRPचा विषय आणला. आणि FRPचा मिनिंगच असा आहे की फेअर अँड रेम्युनरेबल प्राईस, म्हणजे किफायतशीर किंमत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, हा मुद्दा होता. आणि मग त्यासाठी जे काही सूत्र ठरवलं तर त्या सूत्रामध्ये मूळ असं आहे की किमान सर्वायवलची जी किंमत आहे रेम्युनरेबल प्राईस म्हणून जे आहे, तर ही FRP ठरवत असताना त्यांनी बेस रिकव्हरी दिलेली आहे की सरासरी 10% रिकव्हरी गृहीत धरून त्या 10% रिकव्हरीला 2850 रुपये FRP द्यावी. आणि मग 2850 रुपये FRP देत असताना त्याच्या पुढं काय, तर समजा माझी रिकव्हरी 11 आली, कुणाची 12 येते, तर त्यामध्ये त्यांनी प्रीमियम दिलेला आहे. कायद्यामध्ये हा स्पेसिफिक शब्द आहे प्रीमियम, म्हणजे वाढीव साखर उतार्यासाठीचा प्रीमियम आहे. आणि त्या मूळ संकल्पनेचा खऱ्या अर्थानं गेली 10-15 वर्ष हा कुणी सखोल अभ्यास केला नाही. आत्ताचे जे आमचे साखर आयुक्त आहेत शेखर गायकवाड आणि आमच्या काही कमिट्या शासनाने नेमल्या की ह्याचा काहीतरी सखोल अभ्यास झाला पाहिजे, हा वाद मिळतो म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. आणि त्या कमिटीमध्ये अत्यंत बारकाईने सगळा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की मूळ कायद्यामध्ये FRP शब्दाला जी लिंकेज आहे की FRP एक रकमी द्यायची, तर एक रकमी FRP म्हणजे बेसिक रेट जो आहे रिकव्हरीचा 10%, 9.5%, तर त्यासाठी FRP एक रकमी द्यायची, ती 14 दिवसामध्ये द्यायची. आणि त्यानंतरचा जो प्रीमियम आहे तो 0.1%ला 27 रुपये, म्हणजे 1%ला 270 रुपये. तर या प्रमाणामध्ये ती FRP त्या रिकव्हरी प्रमाणे वाढत जाईल. आणि मग ती रिकव्हरी वाढत जाईल. ही रिकव्हरी कधी कळते आम्हाला, हंगाम बंद झाल्यानंतर ना, कारण हंगामाच्या मधली तर कळत नाही, कारण सुरुवातीला रिकव्हरी कमी असते, वाढत 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 रिकव्हरी जाते. आणि मग जोपर्यंत हंगाम संपत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या हंगामाची रिकव्हरी कळत नाही. आणि म्हणून त्या कायद्याचा आधार घेऊन या कमिटीनं, त्या कायद्याचा मूलभूत अभ्यास करून या कमिटीनं ही शिफारस केलेली आहे की मूलभूत FRPसाठी जो बेस रेट आहे 10%, तो 10%ला जी रिकव्हरी 10% रिकव्हरीला जो रेट येईल तो एक रकमी 14 दिवसामध्ये द्यावा. आणि त्यानंतर जो प्रीमियम द्यायचा तो दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता हा तुम्ही साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर जो तुमचा साखर उतारा येईल त्यामध्ये उर्वरित 20% द्या. आणि शेवटचा हप्ता 20%चा द्यायचा, तो साधारणपणे साखर वर्ष आपलं 30 सप्टेंबरला संपतं त्यावेळेस द्या. मला एक तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे आणि शेतकरी बांधवांनाही विनंती करायची की मूळ कायद्याच्या तरतुदी ह्या समजून घ्या. एका बाजूला साखर कारखान्यांना FRPचं बंधन आहे, दुसऱ्या बाजूला आत्तापर्यंत गेली 2 वर्षापूर्वी MSP आला, म्हणजे साखर विक्रीसाठी मिनिमम सपोर्ट प्राईस आली. नाहीतर साखर विक्री करायची आम्ही 2000 रुपयानं आणि FRP द्यायची 2500 रुपये. असं जगातल्या कुठल्या उद्योगामध्ये शक्य आहे की रॉ मटेरियल आलं तर रॉ मटेरियलपेक्षा 10-20% त्याला प्रोसेसिंग कॉस्ट आहे, ती प्रोसेसिंग कॉस्ट तर तुम्ही ॲड केली पाहिजे, नफा गेला खड्ड्यात, पण ते पण नाही. पण अशा परिस्थितीमुळं गेल्या 5-7 वर्षापासून साखर उद्योग प्रचंड अडचणीमध्ये आला. परंतु 2018मध्ये केंद्र सरकारनं MSP आणली, 2900 रुपये होती, ती 2020मध्ये 3100 केली. आत्तासुद्धा आज 3100 रुपयामध्ये MSP मध्ये साखर विकास सरकार म्हणतं आणि 2 वर्षामध्ये सरकारनं 150 रुपये FRP वाढवली. त्या प्रमाणामध्ये MSP वाढवली नाही.
म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगताय की FRP मध्ये शेतकऱ्याला तर दिली पाहिजे, दुसऱ्या बाजूला साखर विक्रीला मात्र तुम्ही सपोर्ट करत नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की एक रकमी तुम्ही आम्हाला सगळी FRP द्या. साखर ही नियंत्रित वस्तू आहे. अच्छा. हे अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली नियंत्रित आहे. सरकार मला जर माझे साखर यावर्षी मी 5 लाख टन गाळप केलं, मला 5 लाख क्विंटल साखर विकायची परवानगी नाही. म्हणजे 4 महिन्यामध्ये 5 लाख साखर मी तयार करतो आणि ही 5 लाख क्विंटल साखर मला 14 महिने विकावी लागते. दर महिन्याला किती साखर विकायची मी ते सरकार ठरवतं. अच्छा. ते मंथली कोटा आहे. आणि त्यामुळे मग मी पैसे देणार कुठून? शेतकऱ्याला FRP द्यायची असेल तर मला माल विकावा लागेल ना. मी मालच विकू शकलो नाही, माल गोडाऊनमध्ये राहतो, मी देणार कुठून? आणि त्यामुळं ही एक रकमी FRPची मागणी ही व्यावहारिकदृष्ट्या इव्हन कायदेशीरदृष्ट्या तशी चुकीची आहे. गैरसमजातून हा सगळा प्रकार होतोय. आणि त्यामुळं FRP तुम्हाला 3 टप्प्यामध्ये द्यावी लागेल. एक तर नसेल तर मग तुम्ही साखर उद्योग 100% नियंत्रणमुक्त करून टाका. रिलीज मेकॅनिझम नाही, MSP नाही, FRP नाही. मग बाजारभावातल्या किंवा इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे उसाला किंमत जी शिल्लक राहील ती मिळेल, पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आणि त्यामुळं ही जी कन्सेप्ट आता आलेली आहे, या कन्सेप्टच्या आधारे मला असं वाटतं की गेलं पाहिजे. यामध्ये शेतकऱ्यांचं हित आहे, कारखान्यांचं हित आहे. आणि आज आपण जे बघतो की आंदोलनं आहेत, ती आहेत, कारखाने बंद पाडू, हे करू ते करू. मला सांगा, कारखाने जर बंद झाले तर ऊस उत्पादक शेतकरी जिवंत राहील का? त्यामुळं कारखाने जगले पाहिजेत, ऊस उत्पादक हे जगला पाहिजे. आणि ह्या विन विन सिच्युएशनमध्ये FRP 3 हप्त्यामध्ये देण्याचा जो धोरण आहे ते निश्चितपणे चांगलं आहे. बरोबर सर. मला वाटतं की सरकारी हस्तक्षेपामुळे जी गुंतागुंत तयार होते त्यातनं जो काही पॉसिबल प्रॅक्टिकल सोल्युशन असेल ते काढलं जावं या सगळ्या प्रक्रियेतनं. आणि तुम्ही ते संदर्भासकट सांगितलेलं आहे. शेतकरी कितपत हे स्वीकारतील? कारण सर शेतकऱ्याचं सरळ लॉजिक असं आहे की आमचा कच्चा माल आम्ही जेव्हा विकतो एक रकमी, कारण जगात असं इकॉनॉमिक्समध्ये कुठेही नाही की कच्चा माल विकल्यानंतर त्याची लगेचच पेमेंट मिळालं पाहिजे. किंवा सरकारमध्ये तशा कायदेशीर प्रक्रिया पण आहेत की 24 तासात शेतमालाचे भाव द्या. आणि इथे मात्र सरकार धोरणं विसंगत राबवतं आणि कारखानदारीला खूप डिस्टर्ब होते या सगळ्या कंप्लायन्समध्ये. खूप मोठी गुंतागुंत आहे याच्यामध्ये. तर हा मला वाटतं की समजून घेण्याचा मुद्दा आहे. तर याच्यात शेतकरी मित्रांकडनं सर एक वारंवार उपस्थित केला जाणारा प्रश्न असा आहे की गेल्या जसं आपण सांगितलं की 4-5 वर्षापासून खूप ज्या काही अडचणी आल्यात कारखानदारीमध्ये, तसं ऊस शेतीमध्ये सुद्धा पर्टिक्युलरली क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे पीक संरक्षण आणि पीक व्यवस्थापन ह्या दोन्हींचा मिळून जो एकूण खर्च आहे, कारण एवढ्या 4-5 वर्षात खूप प्राइसेस वाढल्या, म्हणजे अगदी पाईप आणि सगळं मटेरियलचं इव्हन मजुरीचा खर्च पण. त्यामुळे त्या रेशोमध्ये ऊसाला भाव मिळत नाही हा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आता. किंवा त्यांचं म्हणणं आहे की त्या रेशोमध्ये ज्या पद्धतीने 4-5 वर्षात प्रोडक्शन कॉस्ट वाढल्या किंवा पेस्टिसाईड सगळंच एकूण खर्च जो वाढला आहे, तर ऊसाचं एक तर प्रोडक्शन कॉस्ट वाढण्यामध्ये किंवा आपण हेक्टरी जे आपले टार्गेट्स आहेत उत्पादनाचे, जेवढी उत्पादकता आपण वाढवायचा प्रयत्न करू तेवढं आपला खर्च वाढत जाणार आहे. उत्पादकता जेवढी कमी तेवढं प्रॉब्लेम येणार. तर इथे नेमका काय सोल्युशन शोधायला पाहिजे? एक तुम्हाला सांगू का, साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये फार मोठा अन्याय होतोय. म्हणजे आपण बघितलं मध्यंतरी आम्ही एक मुद्दाम असा अभ्यास केला होता की 2000 सालचे काही 4 वस्तूचे भाव घेतले होते आम्ही. त्यामध्ये तेल होतं, खाद्यतेल, त्याबरोबर चहा होता, साखर होती आणि ज्याचा मेन बेस रेट आहे ज्याच्यावर सगळं जगाचं चलन चालतं ते सोनं. अगदी. आता तुम्ही ह्या 4 वस्तूचे 2000 सालचे भाव आणि या 4 वस्तूचे 2020 सालचे जर भाव घेतले तर सरासरी 3 वस्तूच्या भावामध्ये सोनं, तेल आणि चहा ह्याच्या भावामध्ये 10 पट वाढ झालेली आहे. हो, 10 टाइम्स. हो. आणि साखरेचे दर तुम्हाला आठवत असेल की 2000 साली सुद्धा साखर 25 रुपये ते 30 रुपये किलोच होती. अगदी अगदी. आणि आज सुद्धा साखर 35 रुपये ते 40 रुपये किलोच आहे. हो. म्हणजे यामध्ये तुमचा म्हणजे 25% सुद्धा वाढ झाली नाही झालेली. अगदी खरं आहे. आणि मग ह्याचं कारण काय की तुम्ही एसेन्शियल कमोडिटीच्या नावाखाली याच्यावर बंधनं आणले. आणि मग एका बाजूला तुम्ही साखरेचे भाव वाढू देत नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना FRP द्या म्हणून सांगता किंवा FRP मध्ये वाढ होती. म्हणजे हे जे इकॉनॉमिक्स आहे हे अर्थशास्त्राला न झेपणारं किंवा अर्थशास्त्रात न बसणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये
की केंद्र सरकारनं सुद्धा आता या गोष्टीचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि मल्टिपल युटिलायझेशन ऑफ शुगर केन हा जो कन्सेप्ट आला की आत्ता जी आमची फक्त ऊसापासून साखरच होते त्याला पर्याय नाही, तर त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल निर्मिती आली, त्याचबरोबर आता बायो CNG आलं आणि त्याच्या पुढची स्टेप आता परवा 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी सांगितलं की आता ग्रीन हायड्रोजन अच्छा ही कन्सेप्ट येते आहे. म्हणजे आज आम्ही जे काही इथेनॉल निर्मितीमधून वाटतं की आम्हाला फार पोल्युशन फ्री केलो किंवा आम्ही इम्पोर्ट सबस्टिट्यूट निर्माण केला, पण त्याच्या पुढं जाऊन आता आपल्याला यामध्ये प्रचंड मोठा स्कोप आहे आणि ही ग्रीन हायड्रोजनसारखी जी संकल्पना आहे ही संकल्पना जर राबली तर ते ग्रीन हायड्रोजनसुद्धा या ऊसाच्या रसापासून ऊसाच्या मळीपासून तयार होणाऱ्या पदार्थापासूनच निघणार आहे आणि त्यामुळे ह्याला मल्टिपल यूज म्हणजे पर्यायी काही त्याचे उपयोग झाले पाहिजेत आणि त्या माध्यमातून ते निर्माण झालं पाहिजे. उत्पादन खर्च वाढतोय. आपण जर खऱ्या अर्थानं आर्थिक आकडे घेऊन जर बसलात की जेवढ्या टक्केमध्ये खताच्या किमती वाढल्या, मजुराच्या किमती वाढल्या, मला असं वाटतं की त्यापेक्षा जास्त FRP वाढलेली आहे. हेही शेतकऱ्यांनी जरा अभ्यास करून बघावा. कारण आपल्याला माहीत आहे की पूर्वी आपल्याला 1500 ते 1800 रुपये मॅक्झिमम 2000 रुपये ऊसाला किंमत मिळायची. आज सरासरी 2500 ते 3000 रुपये ऊसाला किंमत मिळते. त्या प्रमाणामध्ये निश्चितच इकडे सुद्धा वाढ झाली. अगदी सर, म्हणजे जो कमोडिटीचा जो प्राइस इंडेक्स आहे त्याचं जेव्हा आपण इन्फ्लेशन मोजतो, तुमचा मुद्दा त्याच्यामध्ये शुगर किंवा सगळ्या शेतमालाचे जे भाव आहेत तर ते डिफ्लेटेड आहेत. येस, डिफ्लेटेड आहेत, इन्फ्लेटेड नाहीयेत. बरोबर. अगदी RBIचा जो 5% टॉलरन्स आहे महागाई दरवाढीचा त्याच्या खालीच खाली आहे. बरोबर. म्हणजे अगदी, आणि ही जसं साखरेला लागू पडतं तसं कडधान्याला सुद्धा त्याचे भाव नाही वाढले. हा विषय तुम्ही जो जोडलाय तर तो परत गव्हर्नमेंटशी जोडलाय, गव्हर्नमेंटच्या कंट्रोलशी जोडलाय. म्हणून याच अनुषंगाने विचारतो की जे सी रंगराजन समितीने ज्या काही शिफारशी सांगितल्या होत्या तर त्याच्यात काही याचे उत्तर सापडत नाही. यामध्ये आहेत निश्चितपणे. मगाशी मी सांगितलं RSF जो आहे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला, हा सी रंगराजन समितीचाच आउटपुट आहे आणि त्या माध्यमातूनच त्यांनी तो सुचवलेला पर्याय आहे की जो काही तुम्हाला नफा बाय प्रोडक्टमधून मिळेल तो तुम्हाला याच्यामध्ये शेतकऱ्यांना वाटावा लागेल. आणि त्याबरोबर सी रंगराजन कमिटी आणखी एक फार चांगली गोष्ट सजेस्ट केली, पण केंद्र सरकारनं अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही आणि ती म्हणजे शुगर केन प्राईस बफर, म्हणजे कंट्रोल बफर स्टॉक तयार करायचा आणि त्यासाठी शुगर केन प्राईस फ्लक्च्युएशन फंड, शुगर केन प्राईस फ्लक्च्युएशन फंड नावानं एक तुम्ही केंद्र सरकारकडं फंड तयार करा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस कारखान्यांना FRP देणं शक्य होणार नाही तर त्या फंडामधून तुम्ही त्या शेतकऱ्यांना थेट ती रक्कम अदा करा. आणि हा फंड करताना जसं मागं शुगर सेस लावला होता आणि शुगर सेस लावून त्यामधून SDF तयार झाला, शुगर केन डेव्हलपमेंट फंड, आणि त्या फंडातून कारखान्यांना एक्सपान्शनसाठी डिस्टिलरीसाठी कर्ज दिलं गेलं. तर त्याच्याऐवजी हा शुगर केन प्राईस फ्लक्च्युएशन फंड तयार करा आणि ह्या फंडामधून मग अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होईल की FRP देऊ शकत नाही त्यावेळेस केंद्र सरकारनं त्यामधून मदत करावी. पण ते आणखी फंड तयार झाला नाही. आमची मागणी आहे की ते केंद्र सरकारनं करायला पाहिजे. बरोबर. सर, याच्यामध्ये कोजनरेशन संदर्भात एक प्रश्न आहे की तुम्ही वीज तयार केली, नंतर ती घेतली नाही गव्हर्नमेंटने, तर मग जेव्हा एखादा एंटरप्रेन्योर एखादा धाडस करतो अशा प्रकारे आणि नंतर परत त्याला नकार दिला जातो, तेव्हा त्याला ते उत्तर तुम्ही कसं शोधले त्यावर? नाही, या बाबतीमध्ये नॅचरल शुगरचं एक मॉडेल आहेच. आम्हाला 2004 साली आम्ही कोजनरेशन केलं. ते महाराष्ट्रातला पहिला निर्णय होता. त्यावेळेस MSEBीनं ॲग्रीमेंटही केला आणि नंतर तो एनरॉनचा विषय चिघळला आणि नंतर एनरॉनचा विषयामुळं आम्हाला MSEBीनं सांगितलं तुमची वीज आम्ही घेणार नाही. आणि मग वीज, तुम्हाला माहिती आहे की वीज अशी वस्तू आहे की ते वापरले तरच तयार होते. ते काय गोडाऊनमध्ये साखरेसारखे तयार ठेवून साठवून ठेवता येत नाही. आणि मग आम्ही शेवटी ते असा अभ्यास केला की ज्याला जास्त वीज लागते असं काही सापडतं का, आणि मग आम्ही तो फेरवलाईचा प्रकल्प सापडला आणि त्या माध्यमातून आम्ही 2 प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा केले आणि ज्या वेळेस साखर कारखाने अडचणीत आले त्यावेळेस आम्हाला त्या फेरवलाईजमधून फार आर्थिक सहाय्य मिळालं. आणि त्यामुळे असे अनेक उपक्रम आहेत. खरं म्हणजे आता MSEBीचे पूर्वी 6.5 रुपये दर होता, आता ते 4 रुपये 75 पैशावर आणला. आता तर सरकार म्हणतं की आम्हाला सोलारची पॉवर 3 रुपयाने मिळते, तुमची का घ्या. तर मला असं वाटतं की आता एक नवीन आलेला आहे तो म्हणजे आता हायड्रोजन च्या बाबतीमध्ये कालच VSIला फार मोठं सेमिनार त्याच्यावर झालं. तर पॉवर बेस धरून त्यामध्ये पॉवर कन्झम्पशनच मेजर आहे. तर त्याहीपासून आपल्याला एव्हिएशन फ्युएल म्हणजे विमानाला लागणारं इंधन तयार करू शकू आपण. तर तोही आता नवा कन्सेप्ट येतो. अशा नवीन नवीन संकल्पना आहेत
आणि खरं म्हणजे आता साखर उद्योगानं सुद्धा तेच रुटीन करण्यापेक्षा नवीन क्षेत्र निवडले पाहिजेत, नवीन संशोधन झालं पाहिजे आणि साखरेला पर्याय निर्माण झाले पाहिजेत. अच्छा. त्यानंतर साखर उद्योग खऱ्या अर्थानं कॉम्पिटंट होईल. अगदी. सर, या पॉलिसी किंवा या संदर्भातला खूप चांगली उत्तरं मिळालीत. तर आपण म्हणजे नॅचरल शुगर्सने जे काही इनोव्हेशन्स केले आहेत, मला वाटतं ते आता बेंचमार्क आहेत महाराष्ट्रात किंवा भारतात सुद्धा. आणि हा प्रश्न असा मी विचारतो आपल्याला की आणि त्याचं कारणही सांगतो की मराठवाड्यात ऊस आता लावावा का इथून पुढे, किंवा मराठवाड्यातला ऊस हा अतिरिक्त आहे का स्थापित क्षमतेपेक्षा. आणि हा प्रश्न यासाठी विचारतो की गेल्या 2-3 वर्षापासून पाऊसमान चांगले आहे, पाण्याची उपलब्धता चांगली आहे आणि पर्यायी अन्य पिकांमध्ये फारसा शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही. आणि अगदी मला वाटतं की 15-16 आपण आपल्याकडे जो ऊस येतो त्याच्यातलं पाणी वेगळं काढून ते पाणी वापरलं होतं, एवढा पावसाचा पाण्याचा तुटवडा होता. आणि आता परिस्थिती बदलली म्हणून आता ऊस, तुम्ही असा सल्ला द्याल की ऊस लावावा की मग पर्यायी पिकांकडे वळावं? एक सांगतो तुम्हाला की मराठवाड्यासारख्या परिस्थितीमध्ये तर फार अवघड परिस्थिती आहे. शेतकरी प्रचंड मोठी गुंतवणूक करतो, ऊस लावतो आणि दुसऱ्याच वर्षी दुष्काळ पडतो. आमच्याकडं काही उदाहरण आहे 16-17मध्ये की प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र लागलं आणि दुसऱ्या वर्षी धरण भरलं नाही, पाऊस कमी झाला आणि एक पीक घेतलं की ऊस मोडून टाकावा लागला. आत्ता परिस्थिती तुम्हाला सांगतो इथून पुढं इवन मराठवाडा असो, महाराष्ट्र असो, की आता आपण सॅच्युरेशन स्टेजला आलेलो आहोत. आता यापुढं महाराष्ट्रामध्ये ऊसाखाली क्षेत्र वाढवणं हे शेतकऱ्यांच्याही धोक्याचं दृष्टीनं आहे आणि कारखान्याच्या आणि सरकारच्याही आहे. आणि त्यामुळं आता 12.5 लाख हेक्टर क्षेत्रावर आम्ही ऊसाला आलो. आपल्याला 8 ते 9 लाख हेक्टरच ऊस सफिशियंट होतो. माझा आता शेतकरी बांधवांना सल्ला आहे आणि मी आता वारंवार सांगतो आहे की आता आम्हाला ऊसाखालचं क्षेत्र वाढवायचं नाही, आम्हाला ऊसाचं प्रति एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की आमच्याकडं पाण्याचे सोर्स मर्यादित आहेत. त्यामुळं आहे त्या पाण्यावर, कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त ऊस पीक घ्यायचं असेल तर आपल्याला ठिबक सिंचनाकडे जावं लागेल, मायक्रो इरिगेशनच्या सगळ्या संकल्पना राबवाव्या लागतील आणि कमी पाण्यावर उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येईल. कारण त्यामध्ये पाण्याचा वापर कमी होईल, निविष्ठाचा वापर कमी होईल आणि त्यामधून प्रत्येकरी उत्पादन वाढेल. महाराष्ट्राला एकूण जी काही गरज आहे ती साधारणपणे 600 ते 700 लाख टन एवढी गरज आहे वार्षिक. त्या गरजेपुरता ऊस आपल्याला साधारणपणे 6 ते 7 लाख हेक्टर ऊसा क्षेत्रामधून मिळू शकतो. परंतु वाढीव क्षेत्र आम्ही करतो आणि त्यामुळं पाण्याचा अपव्यय होतो आणि मग दुष्काळी परिस्थिती आल्या परिस्थितीमध्ये हे सगळं शेतकऱ्याचं अर्थ नियोजन कोलमाडतं. त्यामुळे माझी अशी विनंती आहे आता की यापुढं ऊसाचं क्षेत्र वाढवता कामा नये. ऊसाचं क्षेत्र मर्यादित करून प्रति एकरी ऊसाचं उत्पादन वाढवू, पाण्याचा अत्यंत काटकसरीनं वापर करून 100% ठिबक सिंचनावर ऊस घेऊ आणि उर्वरित क्षेत्र जे आपल्याकडे आहे ते क्षेत्र आत्ता आपल्याला अशा पद्धतीनं नियोजन करावं लागेल. एकतर सोयाबीनसारखं कॅश क्रॉप आहे ज्याला चांगला भाव मिळतो आहे आणि बारामाही पिकाच्यामध्ये फळबागेकडे जाण्याची आता नितांत गरज आहे. बरोबर. आणि त्यासाठी आम्ही आता नॅचरल शुगरमध्ये आमच्या सभासदांना सांगतो आहे की आत्ता इथून पुढं आपल्या एकूण होल्डिंगच्या क्षेत्रामधला फक्त 50% ऊसाचं क्षेत्र करा, 25% क्षेत्रावर तुम्ही कोरडवाहू फळबाग लागवड करा. त्यामध्ये सीताफळ आहे, तुमचा डाळिंब आहे, पेरू आहे की जे आमच्या भागामध्ये फार चांगलं येतं. आणि या फळबागेच्या मिळणाऱ्या उत्पन्न ह्यासाठी आम्ही प्रक्रिया उद्योग सुरू करतो आहे. फळ प्रक्रिया उद्योग सुरू करतो, त्यापासून पल्प तयार करण्याचा आणि मग शेतकऱ्यांना हमीचा भाव मिळेल, शेतकऱ्यांना माल बेभाव विकावा लागणार नाही आणि मग उर्वरित 15-20%, 25% जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर मग कडधान्य असेल, डाळ, तेलवर्गीय असेल ते पिकवावं लागेल. आणि हा फॉर्म्युला केला तर मला असं वाटतं की पाण्याचा ताण पडणार नाही आणि एकूण शेतकऱ्याचं आर्थिक नियोजन पण कोलमाडणार नाही. त्याचबरोबर दुसरा एक मोठा महत्त्वाचा सल्ला मला माझ्या तरुणांना आणि शेतकऱ्यांना द्यायचा आहे की यापुढं शेती व्यवसायाबरोबर शेतीला पूरक उद्योगसुद्धा सुरू करावे लागते. बरोबर. प्रामुख्यानं शेतीमध्ये आपण बघतोय त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं ज्या जिल्ह्यातून मी येतो तो आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा लागला. आणि मग दरवर्षी 2-3 वर्षाला दुष्काळ पडला की आत्महत्याचं प्रमाण वाढतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेतीला पूरक व्यवसाय की ज्या माध्यमातून त्या कुटुंबाला किमान आपल्या रोजीरोटी दैनंदिन गरजा भागवण्या इतकं उत्पन्न मिळेल. आणि त्यासाठी शेतीला पूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळी पालनाचा व्यवसाय, कुक्कुटपालनाचा व्यवसाय
आता सेरिकल्चरसारखा आम्ही कोश लागवडीपासून धागा करण्याचा सुद्धा कारखाना आम्ही सुरू केलेला आहे. तर हे शेतीपूरक व्यवसाय जर सुरू झाले तर त्या शेतकऱ्याला अत्यंत अडचणीच्या काळामध्ये आपल्याला कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी मिळेल. आज नॅचरल डेअरीच्या माध्यमातून एक चांगलं मॉडेल मराठवाड्यामध्ये आम्ही करू शकलो आणि मला सांगायला फार अभिमान वाटतो की गेल्या 16-17च्या दुष्काळामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात 335 आत्महत्या झाल्या, परंतु त्या 300 गावामधून कळंब तालुका, केज तालुका, अंबेजोगाई आणि लातूरमधून आम्ही दूध संकलन करतो. त्या 300 गावातल्या 28,000 कुटुंबामध्ये एकही आत्महत्या झाली नाही. त्या कुटुंबाला दर 10 दिवसाला आम्ही जवळजवळ 3 कोटी रुपये हे 28,000 कुटुंबामध्ये जातात आणि त्यामुळे त्यांचा दैनंदिन व्यवहार बघतो. एखादी विधवा महिला 2 म्हशी सांभाळते, गाई सांभाळते आणि दर महिन्याला ते 9-10 हजार रुपयाचं दूध विकते आणि त्यामधून त्याचा प्रपंच भागतो. आणि म्हणून शेतकऱ्याने सुद्धा आता आपल्याला हमीनं काही, कारण आपण बघतो शासकीय कर्मचारी किंवा उद्योग क्षेत्रातला कर्मचारी आत्महत्या करत नाही, कारण दुष्काळ पडो, अतिवृष्टी हो, काही हो, त्याचा पगार कायम आहे. तसंच शेतकऱ्यांना सुद्धा हमीनं महिना 2 महिन्याला काही उत्पन्न मिळालं पाहिजे. आणि आता याला प्रचंड मोठी संधी आहे या आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या तरुण वर्गातल्या, की आपण अशा जोडधंदे सुरू करू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा भाग की शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग खेड्यामध्ये सुरू झाले पाहिजेत. मिनी डाळ मिल असेल, मिनी ऑइल मिल असेल, तर हे प्रक्रिया करणारे उद्योग जर आले तर तिथं त्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल. त्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग निर्माण झाल्यामुळं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, मूल्यवर्धी झाल्यामुळं शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील आणि जो शहराकडे जाणारा ओढा आहे तो आपल्याला थांबवता येईल. आणि त्या माध्यमातून महात्माजींच्या स्वप्नातलं स्वयंपूर्ण खेडे ही संकल्पना आपल्याला करता येईल. मला असं वाटतं की हे होणं शक्य आहे आणि याचं एक चांगलं मॉडेल आता नॅचरल परिवारामध्ये आम्ही सुरू केलं. जवळजवळ 30-32 प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आहेत आणि 75,000 कुटुंब या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि त्या भागातला एक आर्थिक क्रांती करण्याचं काम होतं आहे. आणि मला खात्री आहे की जे तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आधी केले मग सांगितले त्या वृत्तीनं आम्ही केलं आहे. तिथं आज गेल्या 10-20 वर्षापासून हे सगळं होतं आहे, तर त्याचं रिप्लिकेशन्स आता इतर भागात सुद्धा होण्याची गरज आहे. अगदी. आणि ह्याच मुद्द्यावर मी आपल्याला प्रश्न विचारणार होतो की रिप्लिकेशन. सर 98 साली आपल्याला लाईन लावून लोकांनी फंड्स दिला आणि त्यावेळेला ती 10-11 कोटी रक्कम खूप मोठी होती त्यावेळच्या महागाईनुसार. आता प्रश्न असा आहे सर की रेप्लिकेशन याचं कसं करावं आणि त्याला जोडून मी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं जे मॉडेल आता इव्हॉल्व होतं आहे ज्याचा अभ्यास आपण पण करताय आणि आपणही त्याच्या दृष्टीने इनिशिएटिव्ह घेतलेत सर. तर माझा प्रश्न असा आहे की अडचण अशी येते आत्ता फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना की फंड्स उभे करता येत नाही त्यांना आणि त्यांची पहिली तक्रार हीच आहे की आमच्याकडे पैसा नाही. मग मी जेव्हा तुमचं उदाहरण पाहतो की 98 साली जर लोकांनी रांगा लावून तुम्हाला पैसे दिले असतील तर मग आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या जे काही चेअरमन आहेत त्यांचं चुकतंय कुठं किंवा आपल्याकडे आपण बिझनेस घेऊन जात नाही का लोकांसमोर किंवा ती विजिबिलिटी नाही आहे का? म्हणजे ह्या रेप्लिकेशनसाठी आपण काय सांगाल की काय करायला पाहिजे? एक सांगतो की काय असतं की जो नेता म्हणून पुढे येतो किंवा जो काही उद्योजक म्हणून पुढे येणार आहे त्याची विश्वासार्हता फार महत्त्वाची आहे. त्याचं क्रेडेन्शियल समाजामध्ये काय आहेत. मी जे आपण सांगताय 98ला खरं आहे की मी मांजरामध्ये जे काम केलं त्याची जी विश्वासार्हता त्या ठिकाणच्या परिसरामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला. त्या माध्यमातून आज जो उद्योजक पुढे येतो आहे मला एक निश्चित आवर्जून सांगायचं आहे तरुणांना की खरं सांगू का आज या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इतक्या चांगल्या झाल्या. पूर्वी एखादा उद्योग करायचा असेल तर त्याला घराणा कुठला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्याकडे आर्थिक किती आहे. आत्ता तुम्हाला काही लागत नाही, तुम्हाला त्याचं तंत्रज्ञानसुद्धा असलं पाहिजे असं नाही आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या तरुणांना फक्त एकच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे धाडस आणि कष्ट करण्याची तयारी. 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर यश तुमच्या पाठीमागं पळत येतं. आणि हेच ब्रीद घेऊन आम्ही सुरुवात केली. आमचं नॅचरल परिवाराचं एक ब्रीद आहे 4Ds. अच्छा 4D. आणि ह्या 4Dच्या मागचा जो मतितार्थ आहे की डिसिप्लिन, डिव्होशन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन. बरोबर. मला असं वाटतं की ह्या 4D फक्त नॅचरल परिवारातच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ह्या 4 गोष्टीची नितांत गरज आहे. मग शिस्त, समर्पण, सेवाभाव आणि दृढनिश्चय ह्या जर 4 गोष्टी असतील तर तुमच्या पाठीमागं लोक नक्की येतील. तेवढ्या जिद्दीनं तुम्ही करा. भाग भांडवल मिळत नाही. सरकारच्या प्रचंड योजना आहेत. 95% बँका
पैसे द्यायला आज स्टार्टअपसारख्या योजना केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आहेत. आणि या माध्यमात फक्त एकच आहे की तुम्ही जो काही कन्सेप्ट घेताय तो अत्यंत प्रामाणिकपणे ट्रान्सपरंटरित्या तुम्ही समाजापुढे गेलं पाहिजे आणि त्याचं समाजासमोर तुम्ही मांडणी झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून स्वतः तुम्ही ते उतरवलं पाहिजे, मग लोक विश्वास ठेवतील. बरोबर सर. त्याच्यासाठी जे स्किल सेट म्हणजे एक एंटरप्रिनर मटेरियल तयार व्हायला सुद्धा एक स्किल सेट जे लागतात आणि तुम्ही सांगितले की व्यवस्थापनातल्या पदवीचा मला कसा फायदा झाला आणि तुम्ही ज्या वेळेला नोकरी करत होतात तर तिथे सुद्धा तुम्ही उद्योजकासारखंच काम करत होतात आणि जेव्हा 98ला तुम्ही स्वतंत्र प्रवास सुरू केला तर एक आपण ज्याला आता इन्क्युबेशन म्हटलं जातं की ह्या जे नवीन जे पोरं आहेत ज्यांच्यामध्ये असं टॅलेंट आहे तर त्यांच्यातला उद्योजक जर घडवायचा असेल तर आपल्याकडे तसं इकोसिस्टम म्हणजे फिजिकल इकोसिस्टम आहे. तुम्ही म्हणालात की स्कीम्स आहेत, रस्ते आहेत, टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेट आहे, ह्या बाकीच्या फॅसिलिटीज आहेत. पण जे सॉफ्ट स्किल म्हणजे एंटरप्रिनरशिपचे सॉफ्ट स्किल जर त्यांच्यात उतरवायचे असतील तर त्यासाठी काही व्यवस्था आहे का? आता काही विद्यापीठामध्ये मी ऐकलं की असं इन्क्युबेशन कोर्सेस चालू केलेले आहेत, सुरुवात झालेली आहे. पण खरं म्हणजे आता थोडंसं सरकारनं सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर अशा प्रकारचे काही आपण उपक्रम, मला वाटतं ॲग्रोवननं फार चांगली परंपरा सुरू केली होती मध्यंतरी आणि आपली आत्ता बी चालू आहे. आपण दर 8 दिवसाला 15 दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट ड्युरेशन कोर्सेस आपण करताय. तर तशा पद्धतीनं सरकारनं सुद्धा काही अशा संकल्पना राबवल्या आणि सरकार नाही करू शकलं तरी ॲग्रोवनसारख्या संस्था असतील किंवा आम्ही नॅचरल शुगरसारख्या असतील तर आपल्या माध्यमातून असे होण्याची गरज आहे. कारण आज तुम्हाला सांगतो एक बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणे वैफल्यग्रस्त तरुण आहे, त्याच्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. फक्त ती ताकद प्रज्वलित केली पाहिजे आणि ती प्रज्वलित करण्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी त्याला प्रबोधनाची, त्याला ट्रेनिंगची म्हणा किंवा त्याची मानसिकता घडवण्याची गरज आहे. तर हे होण्याची गरज आहे. अशा काही संस्था पुढे आल्या. आम्ही तर नॅचरल परिवार आमचा नेहमीच आहे. आमच्याकडे आम्ही अनेक उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना सहकार्य करतोय. आम्ही अनेक प्रकारचे स्कीम्स राबवल्या. आमच्याकडे आता 500 तरुण आहेत की ज्यांच्याकडं गोठा आम्ही दिला दुधाचा आणि 10 वर्षापूर्वी त्यांना 10 जनावरं दिले. आज त्याच्याकडं 50, 60, 100 जनावरं आहेत. महिन्याला 2 लाख रुपये दुधाचं बिल उचलतो. सर अगदीच म्हणजे नॅचरल शुगरची जी डेअरीची स्टोरी आहे ती इटसेल्फ एक वेगळी सक्सेस स्टोरी आहे. 250 कोटींचा तिचं जवळपास उलाढाल आहे आणि 20,000 कुटुंब तर माझ्या मते डायरेक्ट जोडलेली असतील, कनेक्टेड आहेत. आणि मला असं वाटते सर की नॅचरल शुगरच्या डेअरीपूर्वीचं जे कन्झम्पशन आहे दुधाचं किंवा त्या उत्पादनांचं, मी म्हणतो लोकांची आहारशैली सुद्धा बदललेली असावी. म्हणजे उत्पन्न तर मिळालं, आहारशैली बदलली, रोजगार मिळाला. तर मग असं कुठेही असं उदाहरण नसेल की साखर कारखाना आणि त्याच प्रिमायसेसमध्ये डेअरीचं इतकं सक्सेसफुल उदाहरण. तुम्ही पर्याय खूप दिलेत सर आणि म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की उदाहरणच आहेत आपल्यासमोर आणि आपण ज्या पद्धतीने पोर्टफोलिओ विस्तारतोय म्हणजे सेरिकल्चरपासनं तर सगळ्या पूरक उद्योगांपर्यंत याच्यात एक ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये सर अलीकडेच आपल्याला म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की उदाहरण किंवा प्रज्वलित करायला पाहिजे. तर मला वाटतं की नॅचरल शुगरची आपली स्टोरी ही तशी प्रज्वलित करणारी आहे आणि त्या पद्धतीने एक प्रेरक आपण ज्याला म्हणतो तशी प्रेरणा देणारी पण आहे. आणि थोडा एक व्यक्तिगत प्रश्न असा विचारेन मी तुम्हाला की आपल्याकडे मला वाटतं जमनालाल बजाज हा जो पुरस्कार मिळाला आपल्याला तर तो फेअर प्रॅक्टिसेससाठी मिळाला. मला हे जरा असं साखर कारखाना, एंटरप्रिनर आणि फेअर प्रॅक्टिसेस येस कॉन्ट्रोवर्सी आहे. तर हा जो पुरस्कार मिळाला तर हा नॅचरल शुगर्सला मिळाला की ठोंबरे सरांना मिळाला? खरं सांगू का, आयुष्यामध्ये मला जवळपास 32-33 पुरस्कार वेगळे मिळाले, परंतु सगळ्यात अत्यंत माझ्या मनाला भावलेला पुरस्कार हा जमनालाल बजाज इथिकल बिझनेस अवॉर्ड हा नैतिकतेचा पुरस्कार मिळाला. अत्यंत नामांकित, अत्यंत मौल्यवान असा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. JRD टाटा या व्यक्तीनं हा सुरू केला. त्यांचा उद्देश होता 1966ला की उद्योग क्षेत्रामध्ये नैतिकता खालावत चाललेली आहे आणि ती नैतिकता पुनरुज्जीवित व्हावी, नवीन एंटरप्रिनरनी त्यामध्ये यावं म्हणून हा पुरस्कार आहे. खरं म्हणजे हा पुरस्कार नॅचरल शुगरचा पुरस्कार आहे. नॅचरल शुगरनं गेल्या 20 वर्षामध्ये या 75,000 कुटुंबाला हा पुरस्कार मिळालेला आहे. कारण या 75,000 कुटुंबांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला काम करण्याची संधी दिली आणि त्या माध्यमातून सगळं हे घडलं. पण एक गोष्ट निश्चित आहे की अगदी वयाच्या
5व्या-6व्या वर्षापासून मी माझ्या उराशी जी काही स्वप्न बाळगली आणि जी जीवनमूल्य मी जगलो शेवटपर्यंत, की कुठलीही गोष्ट अनैतिक करायची नाही, कुठलीही गोष्ट नेमबाह्य करायची नाही, कुठल्याही आपल्या गोष्टीमुळं किंवा आपल्या कृतीमुळं कुणाचा आत्मा दुखावणार नाही, याच्याबद्दल मी अत्यंत जागरूक होतो. आणि ती सगळी स्वप्न उराशी बाळगून ही आजचा सगळा प्रवास झाला. आणि त्यामुळं त्या मूल्यांची कुठंतरी नोंद झाली, राष्ट्रीय स्तरावर त्याची नोंद घेतली. आणि म्हणून मला हा अत्यंत मनस्वी आनंद झाला की एक चांगला पुरस्कार या नॅचरल परिवाराला आपल्या माध्यमातून मिळाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की बिझनेसची मॅनेजमेंटची पुस्तकं वाचण्यापेक्षा जर एक नॅचरल शुगर्समध्ये जर आपण फिरलो तर मला वाटतं ते एक यापेक्षा अधिक मोठी गोष्ट होऊ शकत नाही. आणि सर, यातला एक शेवटचा प्रश्न असा विचारेन मी, आणि तो म्हणजे आपल्या सगळ्या आपला जो एकूण आजवरचा प्रवास आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यावर तुमचं जे वाक्य आहे ते मलाही खूप आवडलं, की ते कळस चढवेल असे, की आपण म्हणालात की आता 70 तसं वाटत नाही 70, तर पुढचा जो माझा प्रवास असेल तर तुम्ही असं सांगितलं की विषमुक्त अन्न आणि पर्यावरणपूरक विकास. तर विषमुक्त अन्न आणि पर्यावरणपूरक विकास ह्या दोन्ही गोष्टी बरोबर कशा जाऊ शकतील आणि त्या दृष्टीने आपलं काय विजन आहे? मूळ नॅचरल शुगर 1998ला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं त्यावेळेस प्रश्न आला की नाव काय द्यायचं. अच्छा. परंतु मगाशी मी म्हटलं तसं एक उराशी स्वप्न बाळगून होतो की निसर्गाच्या सानिध्यात निसर्गासाठी काही करायचं आणि ते करण्यासाठी नावाची निवडसुद्धा ह्या नॅचरलपासून केली. खरं म्हणजे त्याच्याशी बाकी कुठल्याही माझ्या कुटुंबाचा वैयक्तिकचा काही संबंध नव्हता. आणि म्हणून निसर्गाचा मला एक फार मोठं वेड आहे. मी माझ्या 150 एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ 52-55 हजार झाडं लावलेली आहेत. आणि मग त्यामुळं निसर्गाशी समरस राहिलं पाहिजे, निसर्गाचं संतुलन झालं पाहिजे, निसर्गाचं विनाश झाला नाही पाहिजे. आणि आज आपण बघतोय की ह्या वाढत्या जगाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी आम्ही रासायनिक प्रचंड मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतो, पेस्टिसाईडचा करतो. आणि त्यामधून हे गंभीर प्रश्न निर्माण झाले. आज आपल्या एकूण जनतेच्या 20 ते 25% कॅन्सर पेशंट्स आहेत, डायबिटीस 30-35% झाला. म्हणजे सगळी जी देण आहे ही सगळी ह्या सगळ्या विषारी औषधापासून निर्माण झाली. आणि म्हणून एक उराशी स्वप्न बाळगलं की यापुढं विषमुक्त अन्न, मग ते कुठल्याही स्वरूपात दुधाचा प्रकार असो, साखर असो, किंवा आता आम्ही जे काही फळबाग प्रक्रिया करतो हे असो, की जिथं रासायनिक खतांचा कमीत कमी वापर आणि पेस्टिसाईडचा कमी वापर. आणि म्हणून गेल्या 20 वर्षामध्ये दरवर्षी 25,000 टन आम्ही बायो कंपोस्ट तयार करतो आणि शेतकऱ्याला नाममात्र किमतीमध्ये देतो. आणि त्या माध्यमातून मग ते जे काही धान्य पिकवतात हे करतात ते सगळं सेंद्रिय स्वरूपात यावं. आणि त्याचबरोबर कुठलाही विकास करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे, पर्यावरण सुरक्षित करून विकास करायचा. तर ह्या 2 गोष्टी उराशी बाळगल्या. माझ्या परिवारामध्ये, नॅचरल परिवारामध्ये तर शक्य होईल ते करतो, पण ही संकल्पना संपूर्ण परिसरामध्ये, मराठवाड्यामध्ये, राज्यामध्ये सुद्धा कशी जाईल आणि त्या माध्यमातून जे पुढं आपल्याला करायचं ते अन्न हे विषमुक्त असलं पाहिजे आणि पर्यावरण संतुलित विकास असला पाहिजे. हे 2 ध्येयासाठी उर्वरित आयुष्य करायचं असा एक निर्धार करून पुढची वाटचाल करतो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे वर्ष आपण असं पाहतोय की धोरणात्मकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर इथेनॉलचं धोरण तयार होतं आहे. त्यानंतर आपल्याकडे पावसाची चांगलं झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली, भूजलसाठे चांगले आहेत. आणि साखरेचे डोमेस्टिक भावसुद्धा 4 वर्षाच्या उच्चांकी पातळीवर आहेत. आणि ग्लोबलीसुद्धा आपल्याकडे जे इथेनॉलचं इक्वेशन तयार होते त्यामुळे ग्लोबलीसुद्धा साखरेचे भाव उंच राहणार. आणि तुम्ही सांगितलं की ब्राझीलमधलं पाऊसमानसुद्धा हे प्रतिकूल आहे. त्यामुळे कधी नव्हे ती एवढीच चांगली अनुकूलता साखर व्यवसायात आलेली आहे. तर आपण या क्षेत्रातल्या एंटरप्रेन्युअर्सना काय सांगाल, किंवा साखर आणि एकूणच अलाइड बिझनेसचं भवितव्य पुढे कसे दिसतं तुम्हाला? मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती आहे, गेल्या 4 महिन्यापासून जी परिस्थिती आपण अनुभवतो, खरं म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून आपण बघितलं की हे विशेष सायकल मी तुम्हाला जे सांगितलं 3-3.5 वर्षाचं, हे सगळं ब्रेक झालं. कारण सातत्यानं 2015-16 पासून एक्सेस उत्पादन घडतं आहे. पाऊस पडतोय, ऊसाचं उत्पादन वाढतं आहे, साखर उत्पादन वाढतं आहे. आणि साखर उत्पादन वाढल्यामुळे साखरेचे भाव डाऊन झाले. आणि त्यामुळे एक अशी साखर उद्योग एका मोठ्या संकटात सापडला, आर्थिक संकटात सापडला. परंतु गेल्या 4-5 महिन्यापासून, म्हणजे कधी भूतो न भविष्यती, असे गेल्या 75 वर्षात कधी असं घडलं नाही, अशी परिस्थिती आता समोर आली. आणि एक मला असं वाटतं की एक सुवर्ण संधी साखर उद्योगासाठीची आहे की आज
यावर्षी मागच्या वर्षी पाऊस काळ चांगला झाला, यावर्षी पाऊस काळ चांगला झाला, सगळी धरणं भरली मराठवाड्यासकट. आणि त्यामुळं मागच्या वर्षी आम्ही 305 लाख टन देशाचं उत्पादन केलं, महाराष्ट्रात 105 लाख टन साखर झाली. या वर्षीचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये 110 लाख टनाचा, देशामध्ये 325 लाख टनाचा, आणि पुढच्या वर्षी कदाचित 350 लाख टनाला होईल. या परिस्थितीमध्ये साखरेचे भाव हे इतके घसरायला पाहिजे होते, परंतु आपल्या भारतीय साखर उद्योगाच्या पथ्यावर ब्राझीलचा दुष्काळ पडला आणि ब्राझीलमध्ये 100 वर्षात कधी नाही अशी भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. आणि गेल्या 6 महिन्यापासून ब्राझीलमध्ये पाऊस नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्पादन 30% घटलं. की जे जगाला 40% साखर पुरवठा करतं आणि आपला नंबर दुसरा लागतो, त्यामुळं जागतिक बाजारामध्ये हवाक निर्माण झाला. ब्राझीलमध्ये इतकं उत्पादन घटलं म्हणून जून महिन्यापासून साखरेचे भाव वाढायला सुरू झाले. जे भाव साधारण $410 होते ते आज $500 टनाचा भाव गेला. आणि भारतामध्ये 2829 3000च्या वर साखर जात नव्हती, ती साखर आज 3435 रुपये गेली. बरोबर. आणि ब्राझीलच्या दुष्काळाचा दुरागामी परिणाम असा आहे की यावर्षीचा त्यांचा हंगाम आता ऑक्टोबरला संपतो. पुढच्या वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांच्याकडं ऊसाची परिस्थिती 50% खालावलेली असेल, कारण त्यांच्याकडं खोडवा संपूर्ण नष्ट होतो आहे. तीच अवस्था थायलंडमध्ये पण आहे. आणि या 2 देशातल्या दुष्काळामुळं एशियन कंट्रीमध्ये जी साखर खपते, जी ब्राझील आणि थायलंड पुरवठा करतात, त्या ठिकाणी भारतीय साखरेला प्रचंड मागणी आली. आणि त्यामुळं ह्या येत्या 2 वर्षामध्ये साखरेचे भाव हायेस्ट होतील आणि ऊसाचं साखरेचं उत्पादन पण हायेस्ट होईल. म्हणजे अर्थशास्त्राच्या नियमानुसार हे सगळं व्यस्त आहे. कारण असं आहे की अर्थशास्त्र असं म्हणतं की मागणी वाढली की पुरवठा कमी होतो आणि पुरवठा वाढला की मागणी कमी होते, भाव कमी होतात. पण हे व्यस्त प्रमाण जे आलं, ही मला असं वाटतं की आमच्या भारतीय साखर उद्योगाला सुवर्ण संधी आहे. आणि या 2 वर्षामध्ये जे कारखाने अत्यंत अडचणीत होते, डबघाईला होते, ते सगळे कारखाने पुन्हा आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर येऊ शकतील. आणि त्यामुळे माझे सगळ्या साखर कारखानदारांना विनंती आहे की 2 वर्षे अत्यंत कार्यक्षमतेने काम करा, पारदर्शकतेनं काम करा आणि जास्तीत जास्त साखरेचं उत्पादन, जास्तीत जास्त रॉ शुगरचं उत्पादन करा. पहिली 2 महिने रॉ शुगर तयार करा, ती 100% निर्यात करा. म्हणजे भारतामध्ये पांढरी साखरेचा तुटवडा राहील आणि साखरेचे भाव उंचावतील. आणि 25% किमान ऊसाचा रस हा इथेनॉलसाठी जाऊ द्या. आणि त्यामुळं आता नरेंद्र मोदींनी 10%चा आता 20% करायचं आपल्याला 2025ला. तर दरवर्षी 2% वाढून 3 वर्षामध्ये आपल्याला आणखी ॲडिशनल 10%ला जायचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या 2 वर्षामध्ये जे कारखाने अत्यंत कार्यक्षम काम करतील ते कधी नव्हे ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध होतील. आणि त्या दृष्टीनं हा सुवर्ण काळ आहे, त्याचा फायदा घेतला गेला पाहिजे. आणि सर अगदी याच्यामध्ये आपण 1 तासभर तुम्ही बोललात सगळा विषय. आणि जगभरात आता म्हणजे नॅचरली ग्रोन, ऑर्गॅनिक आणि फ्रेश अशा प्रकारचं अन्न खाल्लं गेलं पाहिजे. आणि मोठमोठे कॉर्पोरेटसुद्धा स्वतःला फूड कंपन्यांमध्ये शिफ्ट करत आहे. तर मला असं वाटतं की सर आपल्या संपूर्ण आपण जो वेळ आमच्यासाठी दिला आणि ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये अगदी रोजगारातल्या संधींपासनं तर अभावग्रस्ततेतसुद्धा एक अर्थक्रांती घडवता येते. आपल्या आसपासच्या रिसोर्सेसचा आपण उपयोग करून त्याचं संपत्तीत निर्माण करता येतं आणि ते सुद्धा अतिशय इथिकली करता येतं आणि त्याची पावतीसुद्धा मिळालेली आहे. आणि पुढचा प्रवाससुद्धा सरांनी म्हणजे जग आज ज्या दिशेने चाललं आहे त्या दिशेने पुढचा प्रवास सरांनी सुरू केलेला आहे. आणि आपल्यासाठी मला वाटतं ती एक चांगली पायवाट आहे. सर आपण ॲग्रोन डिजिटलच्या कॉर्पोरेट कारभारी या सिरीजसाठी इतका वेळ दिला त्याबद्दल आपलं आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचं आभार. धन्यवाद.